तर आम्ही आज सकाळी चाललेलो एकविरीला, कारण की परवा आमची पालखी गेली, तर त्यासाठी आम्ही पालखी आणायला चाललेलो. तर आम्ही सगळी गाडीजवळ तयार होऊन राहिलेलो आणि सगळा महिला मंडळ पण इथंच होता. सगळी पब्लिक आली, आम्ही त्याचीच वाट बघत होतो आणि आमची गाडी लगेच सुरू झाली एकविरीला जायला. गाडी सुरू झाल्या हे बायकाई नाचाची सुरुवात केली ती. नंतर आम्ही पोचलो एकविरा आणि गर्दी होती. आज 2-3 पालख्या आलेल्या आणि मग तिच्या आम्ही आईचं दर्शन घेतला आणि मग लगे आम्ही वरती जायला निघलो, कारण की आमची पालखी तिथून माहेर घरातून निघलेली आणि मग नंतर अजून गर्दी झाली असती. मग आम्ही पोचलो वरती पोचून वगैरे आम्ही पाया वगैरे पडला आईचे. गर्दी जास्तच होती, टाईम झाला असता म्हणून आम्ही बाहेरशीच पाया पडलो. आणि मग इथं सगळी पालखीची वाट बघत पोरं आलती, सगळी वाट बघत थांबलेली. आणि मग फायनली आमची पालखी लगे इथं आली आणि सगळी मस्त नाचत होती, एन्जॉय करत होती, ते तुम्ही बघा. मग आम्ही सगळी खाली गेलो, जेवलो वगैरे आणि निघलो आम्ही तिथून. आणि इथं आम्ही निघलो तेव्हा एक पालखी आली ती दुसरी. मग आम्ही गाडीत बसत नाही तर मावशीचा डान्स चालू झाला. मावशीची बरोबर कोणीच करू शकत नाही, त्या मावशीच्या डान्सवरूनच मी समजलो. आधीच आम्हाला लेट झालता आणि आमची हायवेलाच गाडी पंक्चर झाली. सगळी रास वैतागलेली आणि हायवेला चालती म्हणून कशा गाड्या फास्ट येतात माहिती आहे, म्हणून सगळ्या बायका गाड्यांना हात करून सांगत होत्या का लांबशी जा तुम्ही असा. मग लगे वापिस आम्ही गाडीत बसतो, आमची गाडी ठीक वगैरे झाली आणि यांचा डान्स वापिस चालू झाला. मग आम्ही सगळी गावात पालखीच्या बरोबर नाचत होती, 3 जण घरात नाचत होती आणि इथं मावशीची नशरीची मस्ती चालू होती. बाबू मावशीला सांगत होता तू माझ्या सायकलवरच बस. फायनली गावात पालखी आली आणि यांचा डान्स सुरू झाला. यांना नाचताना बघून माझं पाय दुखलं, पण यांचं काही पाय दुखलंच नाही. दरवर्षी आमच्या पालखीला अशीच मज्जा असतं, या तुम्ही या व्हिडिओवरून समजतच असं तुम्हाला बघून. 3 दिवस चालत जाऊन पण ही पोरं घराला नावरी नाचतात, त्यांचं पाय बी एवढं दमलेलं असतं तरी पण ती जाम मज्जा करतात. जेवढ्या मला व्हिडिओ दाखवता आले तेवढ्या मी दाखवले आणि लास्टला आरती झाली. आणि मग तुम्हाला माझं व्लॉग कसं वाटलं नक्की सांगा आणि मी अजून नवीन व्लॉग टाकीन आणि मला खूप खूप प्रेम करा. बाय बाय.